शिवराय मित्रांनो, आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर श्रावण मास हा उत्तर भारतमध्ये 11 जुलै पासून 9 ऑगस्ट पर्यंत आहे आणि आपल्या पश्चिम भारत आणि दक्षिण भारतमध्ये 25 जुलै पासून 23 ऑगस्ट पर्यंत आहे। देवयानी एकादशीमध्ये श्री भगवान विष्णू जे जगाचे पालन करत आहेत ते 4 महिन्याच्या योग निद्रेवरती जातात आणि त्या एकादशी नंतरनं श्री भगवान महादेव हे आपल्या योग साधनेतून ध्यानातून बाहेर येतात आणि सर्व सृष्टीचा कारभार सांभाळतात। म्हणून हा श्रावण मास त्यांच्यासाठी खूप मोठा आहे। या श्रावण मासमध्ये जर आपण भगवान शंकरांची आराधना केली, त्यांची व्रत वगैरे केली तर आपल्याला चांगलंच फळ निश्चित मिळू शकते। भगवान शंकर महादेवांसाठी श्रावण मास हा खूप खूप आनंदाने खूप महत्वाचा मास आहे। कारण ह्याच श्रावण मासमध्ये पौराणिक कथानुसार भगवान शंकरांनी श्रावण मासमध्ये विष प्राशन केले होते। जे समुद्र मंथनातून विष निघाले होते ते विष प्राशन केले होते आणि ते विषाची तीव्रता एवढी प्रचंड होती तर ती तीव्रता कमी करण्यासाठी साक्षात इंद्रदेवांनी पावसाचा वर्षाव केला होता आणि त्यांना शीतल केले। तेव्हापासून महादेवांना जलाभिषेक केला जातो। तसेच श्रावण मासमध्ये बरेच व्रत केले जातात ज्या व्रतांची सुरुवात होते, जसे की 16 सोमवार आहे, प्रदोष व्रत केले जाते, त्यानंतर नागपंचमी व्रत आहे। तर असे नवनवीन व्रत केले जातात। तसेच काही ग्रंथ वाचले जातात, जसे शिवलीलामृत आहे, शिवामृत आहे, असे ग्रंथ पण यामध्ये श्रावण मध्ये वाचले जातात। शिवशंकरांची पूजा केली पाहिजे, त्यांची अर्चना केली पाहिजे, निरनिराळे ग्रंथ वाचले पाहिजेत, त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळतील। सर्वांना परत एकदा श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा। जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव।